मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 36व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत तृतीय खंड भाग 5 सद्धम्म म्हणजे काय मधील धम्माला सद्धम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध सिरसाट आपले स्वागत करतो. धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला त्याने माणसा माणसात भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत. धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला त्याने म्हणजे धम्माने माणसा माणसात भेद करणारे अडसर म्हणजे अडथळे मोडून काढले पाहिजेत. आदर्श समाज कोणता? ब्राह्मणांच्या मते वेदामध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे. ध्येयरूप म्हणजे ध्येयाशी एकरूप समाजाची व्याख्या आहे. आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे, स्वतः प्रमाण म्हणजे ज्याला दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाची म्हणजे पुराव्याची गरज नाही असा, म्हणजे वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे वेदप्रणीत आदर्श समाज, वेदप्रणीत म्हणजे वेदाने बनविलेला, वेदाने रचलेला असा आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. वेदाने बनवलेला जो आदर्श समाज आहे तोच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य. चातुर्वर्ण्य म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असा 4 वर्णांचा समाज म्हणजे चातुर्वर्ण्य. वेदानुसार अशा समाजाने 3 अटी पाळल्या पाहिजेत. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गांचे म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णाचे परस्पर संबंध म्हणजे एकमेकांसोबतचे संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4ही वर्णातील परस्पर संबंध, एकमेकांसोबतचे असलेले संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर म्हणजे क्रमाक्रमाने येणारी जी विषमता आहे, जो फरक आहे, जो भेद आहे त्या भेदाच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे हे सर्व समान म्हणजे एकसारखे असता कामा नयेत. तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत. एकाच्यावर दुसरा असे आधारलेले असले पाहिजेत. ब्राह्मण हे सर्वांच्या वरती, क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वरती, वैश्य क्षत्रियांच्या खाली परंतु शूद्राच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली. चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्णाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. विहित म्हणजे नेमून दिलेला, ठरवून दिलेला असाच व्यवसाय त्याने केला पाहिजे. ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय व्यापार धंदा. शूद्रांचा व्यवसाय वरील 3ही उच्च वर्णाची सेवा. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही. म्हणजे ज्या वर्गाला जो व्यवसाय नेमून दिलेला आहे तोच व्यवसाय त्या वर्गाने केला पाहिजे.
ह्या आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकवला। या चातुर्वर्ण्यानुसार जो आदर्श समाजाचा सिद्धांत होता त्या सिद्धांताचा ब्राह्मणांनी आग्रह धरून तो लोकांना शिकवला। या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे। हा जो सिद्धांत ब्राह्मणांनी मांडलेला आहे त्याचा आत्मा विषमता आहे, म्हणजे विषमता या सिद्धांतातील जीव आहे हे स्पष्टच आहे। ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे। म्हणजे ही जी सामाजिक विषमता ज्या सिद्धांतानुसार मांडल्या गेलेली आहे ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून, म्हणजे इतिहासात झालेल्या विकासामुळे टप्प्याटप्प्यांनी आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे। ब्राह्मणांनी जो धर्म मांडला, जे शास्त्र त्यांनी लिहिले त्या शास्त्रात त्यांनी संमत केलेला, म्हणजे त्या शास्त्रांमध्ये त्यांनी मान्य केलेला हा सिद्धांत आहे। भगवान बुद्धाचा ह्या सिद्धांताला आमूलाग्र विरोध होता। आमूलाग्र म्हणजे मुळापासून विरोध होता, संपूर्णतः विरोध होता। तो जाती संस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता। तो म्हणजे भगवान बुद्ध। भगवान बुद्ध हे जाती संस्थेचे सर्वश्रेष्ठ विरोधक होते आणि समतेचे सर्वात पहिले आणि अत्यंत खंबीर असे समर्थक होते। खंबीर म्हणजे ठाम, निश्चयी, अविचल, स्थिर असे समर्थक होते। जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही। जाती आणि विषमता, विषमता म्हणजे भेद, यांच्याशी संलग्न म्हणजे यांच्याशी संबंधित असा एकही विचार नाही की ज्याचे त्याने म्हणजे भगवान बुद्धाने खंडन केलेले नाही। खंडन केलेले नाही म्हणजे खंडन करणे म्हणजे एखाद्या विचाराच्या मताच्या विरुद्ध मत किंवा विचार मांडून प्रतिकार करणे। म्हणजे जाती आणि विषमता यांच्याशी संबंधित प्रत्येक विचाराचे भगवान बुद्धांनी खंडन केलेले आहे। या मुद्द्यावर भगवान बुद्धाला ब्राह्मणांनी पुष्कळच आव्हान दिले, परंतु बुद्धाने त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसविले। अश्वलायन सूक्तात एक कथा आली आहे। एकदा ब्राह्मणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन त्याच्या जात आणि विषमता या मतांविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले, म्हणजे त्याला भाग पाडले। अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला। त्याने ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला, म्हणजे ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारे मत मांडले। तो म्हणाला, म्हणजे अश्वलायन म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्णवर्णातील आहेत। कृष्णवर्णातील म्हणजे काळ्या वर्णातील आहेत। पावित्र्य म्हणजे पवित्रता हे केवळ ब्राह्मणात वसत असते, म्हणजे ब्राह्मणांच्या अंगी पावित्र्य असते, त्यांच्या अंगी पावित्र्य वसत असते। अब्राह्मणात म्हणजे जे ब्राह्मण नाहीत अशा लोकात ते वसत नाही। केवळ ब्राह्मणच ब्रह्म्याचे औरस पुत्र आहेत। औरस पुत्र म्हणजे धार्मिक विधी झालेल्या विवाहापासून उत्पन्न झालेला पुत्र, असे औरस पुत्र आहेत। ते म्हणजे ब्राह्मण त्याच्या मुखातून जन्मास आले, तोंडातून जन्मास आले, तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले म्हणजे ब्रह्मापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले म्हणजे ब्रह्माने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत, म्हणजे ब्रह्माचे वारस आहेत। यावर गौतमा, तुझे काय म्हणणे आहे? भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच गेला। भगवान बुद्ध म्हणाले, अश्वलायना, ब्राह्मणांच्या ब्राह्मण्या ह्या ऋतुमती होत नाहीत काय?
म्हणजे ब्राह्मणांच्या बायकांना मासिक पाळी म्हणजे मंथली पिरियड्स येत नाहीत का? त्या गर्भधारणा करीत नाहीत काय? त्या बाळंत होऊन मुलाला जन्म देतात ना? असे असून सुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का? अश्वलायन निरुत्तर झाला. भगवान बुद्धाने अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला. अश्वलायना, समज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी संभोग केला तर काय जन्माला येईल? चतुष्पाद प्राणी येईल की मनुष्य प्राणी येईल? म्हणजे 4 पायाचा प्राणी जन्माला येईल की मनुष्य जन्माला येईल? अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही. नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलायचे तर ह्या देशात केवळ ब्राह्मणांच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुरिच्छा यांपासून दूर असलेली प्रेम भावना उत्पन्न होईल की इतर वर्णीयांच्याही हृदयात ती उत्पन्न होईल? नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी जर बोलायचे झाले तर ह्या देशात केवळ ब्राह्मणांच्या अंतःकरणात म्हणजे ब्राह्मणांच्याच मनात द्वेष म्हणजे अप्रिय व्यक्ती किंवा वस्तूंविषयी मनात असलेला क्रोध किंवा राग म्हणजे द्वेष. म्हणजे ब्राह्मणांच्याच मनात द्वेष आणि दुरिच्छा म्हणजे वाईट इच्छा यांपासून दूर असलेली, म्हणजे यांच्यापासून दूर असलेली, द्वेष आणि दुरिच्छेपासून दूर असलेली प्रेम भावना उत्पन्न होईल. म्हणजे फक्त ब्राह्मणांच्याच मनात प्रेम भावना उत्पन्न होईल की इतर वर्णीयांच्याही हृदयात ती उत्पन्न होईल? अश्वलायन म्हणाला, 4ही वर्णांच्या अंतःकरणात प्रेम भावना उत्पन्न होऊ शकतात. भगवान बुद्धाने विचारले, अश्वलायना, योन आणि कंबोज आणि त्यांच्या सन्निध्य असलेल्या देशात म्हणजे त्यांच्या जवळपास असलेल्या देशात स्वामी आणि दास हे 2च वर्ण आहेत. तुम्ही 4 वर्णांबद्दल बोलता, परंतु त्या देशांमध्ये 2च वर्ण आहेत, स्वामी आणि दास. आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यंतर होऊ शकते. स्थित्यंतर म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणे म्हणजे बदल. म्हणजेच तिथे असा बदल होऊ शकतो. हे तू ऐकले आहेस काय? अश्वलायनाने उत्तर दिले, होय, मी ऐकले आहे. तुमचे चातुर्वर्ण्य ही आदर्श समाजरचना असेल तर ती सर्व देशात का आढळत नाही? या कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनाला जाती आणि विषमता यांविषयीच्या आपल्या सिद्धांतांचे समर्थन करता येईना. तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनुयायीत्व पत्करले. तो बुद्धाचा अनुयायी झाला. वशिष्ठ नावाच्या एका ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता. ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत. एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात हे त्याने बुद्धाकडे कथन केले. त्याने बुद्धाकडे सांगितले. वशिष्ठ म्हणाला, भगवान, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हाच समाजातील सर्वात उच्च थरातील असून इतर सर्व वर्ण नीच थरातील आहेत, खालच्या थरातील आहेत. ब्राह्मण फक्त शुक्ल वर्ण आहेत. शुक्ल म्हणजे उजळ प्रकाशित असलेले, म्हणजेच गोरे वर्णाचे आहेत. इतरांचे वर्ण कृष्ण आहेत, म्हणजे इतरांचे वर्ण काळे आहेत. फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहेत. अब्राह्मण म्हणजे जे ब्राह्मण नाहीत ते शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्म्याचे खरेखुरे औरस पुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून, त्याच्या तोंडातून जन्मले आहेत.
तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्याचे वारसपुत्र आहेत. आणि तू तर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून, अभिजात म्हणजे जन्मजात, जन्माने प्राप्त झालेला, अशा जन्माने प्राप्त झालेल्या वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या शिरमुंड्या भिक्खूंच्या, शिरमुंड्या म्हणजे ज्यांचे शिर मुंडलेले आहे, डोक्यावरचे केस काढलेले आहेत, अशा शिरमुंड्या भिक्खूंच्या, त्या असंस्कृत श्रीमंतांच्या, त्या कृष्णवर्णाच्या ब्रह्म्याच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहेस. जे लोक ब्रह्म्याच्या पायापासून जन्माला आलेले आहेत त्या लोकांच्या वंशजात तू सामील झाला आहेस. हे चांगले नाही, हे उचित नाही, योग्य नव्हे. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच, शिरमुंड्या, कृष्णवर्णीय, गावंडळ आणि आमच्या पूर्वजांच्या पायापासून, आमचे पूर्वज म्हणजे ब्राह्मणांचे पूर्वज ब्रह्मा, ब्रह्माच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकात सामील झाला आहेस. भगवान या शब्दांनी ते ब्राह्मण मला दोष देतात, शेलक्या बेछूट शिव्या मला घालतात. यावर बुद्ध म्हणाले, वसिष्ठा, खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात. इतर वर्गातील स्त्रियांप्रमाणे ब्राह्मणीही गर्भार राहतात, म्हणजे गर्भधारणा करतात, प्रसवतात म्हणजे बाळाला जन्म देतात, आपल्या अर्भकाचे, बाळाचे संगोपन करतात. तथापि हे गर्भजात ब्राह्मण म्हणजे गर्भातून जन्मलेले ब्राह्मण मात्र आपण ब्रह्म्याच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले, त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्यांनी पैदा केलेले त्याचे खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात. यामुळे ते ब्रह्म्याची नालस्ती म्हणजे बदनामी मात्र करतात. एकदा येसुकारी हा ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ 3 प्रश्नांवर वाद करण्यासाठी गेला. त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी. ह्या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. तो भगवान बुद्धाला म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात ते सर्वांहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीच सेवा करणार नाहीत. इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आले आहेत. हे गौतमा, सेवा ही 4 वर्णात विभागलेली आहे. ब्राह्मणांची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा. शूद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार, दुसरे कोण करणार? भगवान बुद्धाने त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले. ब्राह्मणांनी केलेली सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे का? चतुर्विध म्हणजे 4 प्रकारची जी विभागणी केली आहे ती सर्व जगात मान्य आहे काय? माझ्या संबंधी विचारशील तर मी सर्व सेवा म्हणजे धंदा करायची किंवा न करायची यांपैकी कशाचाच आग्रह धरीत नाही. भगवान बुद्ध म्हणाले, माझ्या संबंधी विचारशील तर मी सर्व सेवा करायची किंवा न करावयाची यांपैकी कशाचाच आग्रह धरीत नाही. सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनविण्यात होत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी. क्षत्रियाचे, ब्राह्मणाचे, वैश्याचे अथवा शूद्राचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा तिने नाकारली पाहिजे आणि जिच्या योगे म्हणजे ज्या सेवेच्या योगे ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे.
येसुकारीने दुसरा प्रश्न विचारला, माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कुळ यावरून का ठरवू नये? या प्रश्नाला भगवान बुद्धांनी उत्तर दिले, वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नाम निर्देश केला जातो. प्रत्येकाला आपल्या वंश परंपरेबद्दल अभिमान असतो आणि त्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नाम निर्देश केला जातो, म्हणजे त्या नावाशी त्यांचा संबंध जोडला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओंडक्याचा अग्नी आहे की ढलप्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेणाचा अग्नी आहे हे ठरविले जाते. त्याप्रमाणेच धम्माचा उदात्त सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपत्तीचे उगमस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला याचा फक्त नाम निर्देश होतो. जसा अग्नीचा ओंडक्याशी, ढलप्याशी, काट्याकुट्यांशी आणि शेणाशी संबंध जोडला जातो, परंतु अग्नी शेवटी अग्नीच आहे. कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट स्वरूप व संपत्तीची आहे. कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधी कधी खुनी, चोर, व्याभिचारी, खोटे बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बळबळ करणारा, लोभी, दीर्घद्वेषी म्हणजे क्षमा न करता द्वेष करणारा, द्वेष करत राहणारा अथवा चुकीची मते असलेला आढळेल. म्हणून मी म्हणतो की जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही, चांगला पुरुष होत नाही. त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला पुरुष ह्या दुर्गुणांपासून अलिप्त असलेलाही आढळेल. म्हणजे थोर कुळात जन्माला आलेला जो पुरुष आहे तो चांगलाही असू शकते आणि वाईटही असू शकते. म्हणून मी म्हणतो कुळामुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही. येसुकारीने तिसरा प्रश्न विचारला, तो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा. येसुकारी तथागतांना म्हणाला, ब्राह्मण उपजीविकेच्या साधनांचे 4 प्रकार मानतात. दानापासून ब्राह्मणांची उपजीविका, क्षत्रियाची धनुष्यबाणापासून, कृषी आणि पशुपालनापासून वैश्याची आणि खांद्यावर धान्याची कावळ वाहून नेण्याने शूद्राची. जर या 4 कोणाही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते. असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे, दुसऱ्याच्या धनाची चोरी करण्यासारखे आहे. यावर श्रमण गौतमाचे मत काय आहे? ब्राह्मणांचे हे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे काय? बुद्धांनी विचारले, ब्राह्मणांचे हे जे वर्गीकरण आहे, व्यवसायाचे जे वर्गीकरण आहे, हे सर्व जगास मान्य आहे काय? येसुकारीने उत्तर दिले, नाही. भगवान बुद्धांनी सांगितले, उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्त्वाचे आहे. जाती, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असूच शकत नाहीत. सर्व सारखेच आहेत असा भगवान बुद्धांचा उपदेश होता. जसे दुसरे तसाच मी, जसे आम्ही तसेच दुसरे या विचाराने दुसऱ्याशी समरस व्हा, हा भगवान बुद्धांचा उपदेश होता. पुढे बघूया. धम्माला सद्धम्मरूप यावयाला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे. ब्राह्मण प्रणीत चातुर्वर्ण्याचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मण प्रणीत म्हणजे ब्राह्मणांनी बनविलेला जो चातुर्वर्ण्याचा सिद्धांत होता तो जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. वैश्य म्हणजे वैश्य आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य.
क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. ब्राह्मणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. मनुष्याला जन्मानेच मोठेपण प्राप्त होते असे ब्राह्मणांचे मत होते. चातुर्वर्ण्याप्रमाणे हा सिद्धांतही भगवान बुद्धाला घृणास्पद वाटत असे. घृणास्पद म्हणजे घृणा करण्यास योग्य असा वाटत असे. त्याचा सिद्धांत म्हणजे भगवान बुद्धांचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता. त्याच्या सिद्धांताप्रमाणे म्हणजे भगवान बुद्धांच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे. ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्त्वाचा आहे. एकदा भगवान अनाथपिंडकाच्या जेतवनारामात राहत होते. एके दिवशी दुपार होण्यापूर्वी हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला. त्यावेळी होमाग्नी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती. होमाग्नी म्हणजे होम हवनामधील अग्नी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती. भिक्षाटन करता करता, भिक्षाटन म्हणजे भिक्षा मागण्यासाठी घरोघरी फिरणे, असे भिक्षाटन करता करता भगवान अग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले. त्याच्या घरात होमाग्नी पेटला होता. आहुतीची तयारी चालू होती. आहुती म्हणजे होमातील अग्नीमध्ये अर्पण करावयाच्या वस्तू किंवा प्राणी, म्हणजे त्या होमामध्ये वस्तू किंवा प्राणी अर्पण करण्याची तयारी चालू होती. भगवंतांना आपल्या दाराशी येताना पाहून अग्निक रागाने म्हणाला, हे केशकुंचिता, थांब, तेथेच थांब. केशकुंचिता म्हणजे वक्र किंवा कुरळे केस धारण करणाऱ्या, तेथेच थांब. हे करंट्या भिक्खू, तेथेच थांब. करंट्या म्हणजे अभागी किंवा वाईट नशिबाच्या भिक्खू, तेथेच थांब. हे दीनवृषला, दीन म्हणजे गरीब किंवा द्रव्यहीन म्हणजे ज्याच्याकडे धन दौलत नाही असा दीनवृषला, वृषल म्हणजे बहिष्कृत, ज्याला समाजाच्या बाहेर टाकलेला आहे असा. हे दीनवृषला बहिष्कृत माणसा, तेथेच थांब. ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून भगवान म्हणाले, हे ब्राह्मणा, वृषल म्हणजे बहिष्कृत कोणाला म्हणावयाचे? माणूस कोणत्या कारणांनी बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय? नाही गौतमा. कोणाला वृषल म्हणजे बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणांनी मनुष्य वृषल म्हणजे बहिष्कृत ठरतो हे मला काही माहिती नाही. भगवान त्याला म्हणाले, वृषल म्हणजे बहिष्कृत कोणाला म्हणावयाचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही. यावर अग्निक ब्राह्मण म्हणाला, त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रहच तू धरीत आहेस तर सांग, तुला काय सांगायचे आहे ते सांग. ब्राह्मणाची संमती मिळताच भगवान म्हणाले, जो मनुष्य स्वभावाने रागीट, दीर्घद्वेषी म्हणजे क्षमा न करता द्वेष करत राहणारा, दुर्गुणी, निंदाप्रिय, निंदा म्हणजे दुसऱ्याचे दोष सांगणे, दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे, अशी निंदा ज्याला प्रिय आहे तो निंदाप्रिय, आणि मिथ्या दृष्टी म्हणजे असत्य दृष्टी, आणि वंचक, वंचक म्हणजे लबाळ किंवा फसवणारा आहे त्याला वृषल म्हणजेच बहिष्कृत समजावे. जो सजीव प्राण्यांना, पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, त्रास देतो, ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यांसंबंधी अनुकंपा म्हणजे दया किंवा सहानुभूती नाही, तो वृषल म्हणजे बहिष्कृत समजावा. जो खेड्यापाड्यांना वेळा घालून त्यांचा नाश करतो, जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे, तो वृषल म्हणजेच बहिष्कृत समजावा. जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो, तो वृषल किंवा बहिष्कृत समजावा.
जो ऋण घेऊन पळून जातो म्हणजे कर्ज घेऊन पळून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो, तो वृषल म्हणजे बहिष्कृत समजावा. जो एखाद्या क्षुद्र वस्तूच्या वासनेने म्हणजे अतिशय तुच्छ नगण्य अशा वस्तूच्या वासनेने म्हणजे लालसेने वाटसरूला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो, तो वृषल म्हणजेच बहिष्कृत समजावा. जो साक्षीच्या वेळी म्हणजे पुराव्याच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्य लाभाच्या आशेने म्हणजे धनदौलत मिळेल या लाभाच्या या लोभाच्या आशेने खोटे बोलतो, तो वृषल म्हणजे बहिष्कृत समजावा. जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त म्हणजे जवळचे किंवा नातेवाईक अथवा मित्रांच्या स्त्रियांशी मर्यादातिक्रमण करतो म्हणजे मर्यादा ओलांडून कृत्य करतो, तो वृषल म्हणजे बहिष्कृत समजावा. जो संपन्न असूनही म्हणजे धनदौलत असूनही आपल्या गतयौवनात वृद्ध अशा माता पितरांचे पोषण करीत नाही, त्यांचे पालन पोषण करीत नाही, तो वृषल म्हणजेच बहिष्कृत समजावा. जो चांगले कोणते म्हणून विचारले असता वाईटाची सल्लामसलत देतो आणि कपटीपणाने शिकवितो, तो वृषल अथवा बहिष्कृत समजावा. जन्माने कोणीच वृषल म्हणजे बहिष्कृत नसतो, त्याप्रमाणेच जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही. भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळीबद्दल त्या अग्निकाला लाज वाटू लागली. पुढे बघूया. धम्माला सद्धम्मरूप यावयाला त्याने म्हणजे धम्माने माणसामधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे. माणसामध्ये समतेची भावना रुजवली पाहिजे, त्याची वाढ केली पाहिजे. जन्माने माणसे विषम असतात, वेगवेगळी असतात. काही बळकट ताकदवान तर काही दुबळी असतात म्हणजे कमी ताकदवाले असतात म्हणजेच दुर्बळ असतात. काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते. काहींच्या अंगी थोर कर्तृत्व शक्ती असते. कर्तृत्व शक्ती म्हणजे कर्तव्य पार पाडताना कार्य करण्याची शक्ती असते, तर काहींच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते. काही सधन असतात म्हणजे त्यांच्याकडे धनदौलत असते, तर काही दरिद्री असतात, गरीब असतात. या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावयाचा असतो. या जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे म्हणजेच नैसर्गिक स्थिती आहे असे मानले तर दुबळ्यांची स्थिती असहाय्य होईल. विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय? विषमता जर जीवनाचा नियम केला तर या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील म्हणजे संघर्ष करण्यास जे योग्य आहेत ते टिकतील. असा असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देतात. परंतु प्रश्न असा आहे की संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय? म्हणजेच जे संघर्षामध्ये टिकण्यास योग्य असतात ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम असतात काय? याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही. याच कारणास्तव धर्म समता शिकवितो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला, मग जरी विचाराने श्रेष्ठ असा मनुष्य संघर्षात टिकण्यास योग्य नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल. समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची, योग्यतम पुरुषाची नव्हे. याच कारणास्तव मुख्यतः धर्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो. धर्म समतेचे तत्व शिकवितो. हा बुद्धाचा दृष्टिकोन आहे. यास्तव जो धर्म समता शिकवित नाही तो स्वीकारनीय नाही, तो स्वीकारण्यास योग्य नाही असे त्याचे म्हणणे होते म्हणजे भगवान बुद्धांचे म्हणणे होते. स्वतःला सुखी करण्यासाठी
दुसऱ्याला दुःखी करा, अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा, अथवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुःखी करा, अशा तऱ्हेच्या कर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय? त्यावर श्रद्धा ठेवाल काय? जो धर्म आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो, तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय? जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत, त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्न भगवान बुद्ध विचारित असे. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून, चांगल्या प्रवृत्तीतून म्हणजे चांगल्या स्वभावातून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे. न्यायप्रधान म्हणजे न्यायाला महत्त्व देणारा असा धर्म आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.